सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना संस्कृत विषय शिकणाऱ्या माझ्या रसिक जनांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। येता 8वीच्या वर्गामध्ये आपण अकारांत आकारांत इकारांत इकारांत ही नामरूपे पाहिलेली आहेत। त्यामध्ये देव, वन, माला, कविमती, वारी, नदी या नामरूपांचा आपणाला अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण आता 9वीला परत दुसरे नामरूप आहेत, त्यापेक्षा पुढील 10वीला परत त्यापेक्षा पुढील आहेत। तर या ठिकाणी 9वीच्या पुस्तकातील व्याकरणावर आधारित हा मुद्दा आपल्या समोर सादर करतोय। आता या वर्षी आपल्याला 9वीच्या बाबतीमध्ये प्रथम सत्रातील भाग आहे भानू, धेनू, मधू, वधू, पितृ आणि मातृ। तर तेच आपण नामरूप पाहूया। देवः म्हणजे देव, त्याला समानार्थी शब्द उकारांत आहे प्रभुः। सूर्य, सूर्य त्याला भानुः सहस्रांशुः असं म्हटलं जातं। वातः म्हणजे वारा, त्याला वायुः। वृक्षः झाड, तरुः। शिक्षकः गुरुः। सत्वः पशुः। चंद्रः इंदुः हिमांशुः। वंशी वेणुः। तर या ठिकाणी सूर्य नाम तेजो गोलः, सूर्य म्हणजे तेजाचा गोळा। भानुः नाम तेजो गोलः, सूर्य म्हणजे तेजाचा गोळा, म्हणजे दोन्हीचाही अर्थ एकच आहे। डाव्या बाजूला इकडे अकारांत पुल्लिंग शब्दाची योग्य रूप वापरलेली आहेत आणि उजव्या बाजूला भानू शब्दाची वापरलेली आहेत। सूर्यस्य वर्णनम ऋग्वेदे वर्तते, सूर्याचं वर्णन हे ऋग्वेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सूर्यात सर्वे प्रकाशम लभन्ते, सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश मिळतो। सूर्यं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति, आणि सूर्याच्या सभोवती सर्व ग्रह फिरतात। सूर्येन ग्रहमंडलम शोभते, सूर्यामुळं ग्रहमंडळ शोभून दिसतं। सूर्ये अतीव ऊर्जा वर्तते, सूर्यामध्ये भरपूर ऊर्जा असते। तर या वरमध्ये प्रत्यय सप्तमीचे आहेत। सूर्य अस्माकं देवता, सूर्य आपला काय आहे? देव आहे। सूर्याय नमः, भानवे नमः, नमःला चतुर्थीची अपेक्षा असते। मग देवचं देवाय, सूर्यचं सूर्याय, भानूचं भानवे, अशा पद्धतीनं या ठिकाणी रूप होतं। हे सूर्य रक्ष माम, हे सूर्या माझं तू काय कर? रक्षण कर। आता या ठिकाणी आपल्याला भानू शब्द, भानू जो की उकारांत शब्द आहे, भानू उ आलो उकारांत, भानू म्हणजे सूर्य, तो सूर्य म्हणून पुल्लिंग शब्द आपल्या समक्ष सादर करतोय। भानुः भानु भानवः प्रथमा, भानुं भानु भानुन द्वितीया, भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्यां भानुभ्य चतुर्थी, भानोः भानुभ्यां भानुभ्य पंचमी, भानोः भानुवोः भानुनां षष्ठी, भानो भानुवोः भानुषु सप्तमी। हे भानो, हे भानु, हे भानवः संबोधनम। कारण हा एक भानु शब्द जर पाठ केला तर त्याच्यासारखे चालणारे मनु, अनु, विष्णू, साधू, इंदू, पशु, वारू, प्रभू, गुरु इत्यादी शब्द चालत असतात। आता धेनू हा उकारांत स्त्रीलिंग शब्द आपल्या समक्ष सादर करतोय। धेनुः धेनु धेनवः प्रथमा, धेनुं धेनु धेनुः द्वितीया, धेनवा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया, धेनवे धेनुभ्यां धेनुभ्य चतुर्थी, धेनोः धेनुभ्यां धेनुभ्य पंचमी, धेनोः धेनुवोः धेनूनां षष्ठी, धेनौ धेनुवोः धेनुषु सप्तमी। हे धेनो, हे धेनु, हे धेनवः संबोधनम। सप्तमी एकवचन धेनौ, धेनवाम, षष्ठी धेनोः धेनवाहा, म्हणजे हे वैकल्पिक रूप आहेत, यांचाही वापर कधी कधी केला चालतो। याच्यासारखे चालणारे खाली दुसरे वेगळे शब्दरूप दिलेले आहेत। आता मधु हा उकारांत नपुंसकलिंगी शब्द आपल्या समक्ष सादर करतोय। मधु मधुनी मधुनी प्रथमा, मधु मधुनी मधुनी द्वितीया, मधुना मधुभ्यां मधुभिः तृतीया, मधुने मधुभ्यां मधुभ्य चतुर्थी, मधुनः मधुभ्यां मधुभ्य पंचमी, मधुनः मधुनोः मधुनां षष्ठी, मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी। हे मधो, हे मधुनी, हे मधुनी संबोधनम। माझ्या सर्व संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी 8वी 9वी 10वी CBSE 7वी ते 10वी 12वी BMS 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना इत्यादी सर्वांना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरणार आहेत। ज्ञातुमिच्छा, जिज्ञासा, जिज्ञासा यस्य अस्ति सः जिज्ञासुः।
म्हणजे जिज्ञासा ज्याच्यामध्ये आहे असा तो जिज्ञासू. पातुमिच्छा पिपासा तहान. पिपासा यस्य अस्ति सह ऑब्लिक सा, म्हणजे पाणी पिण्याची इच्छा आहे. पातुम इच्छा यस्य अस्ति, पिण्याची इच्छा ज्याची आहे असा तो किंवा ती, त्या दोन्हींना मिळून पिपासु. भोक्तुम इच्छा खाण्याची इच्छा, बुभुक्षा भूक लागणे. भोक्तुम इच्छा यस्य अस्ति सह ऑब्लिक सा बुभुक्षु. खाण्याची इच्छा, जेवण करण्याची इच्छा ज्याची आहे असा तो किंवा ती, त्याला बुभुक्षु असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथं हा एक भाग आहे, एवढ्या आत्ताच्या भागावर आधारित असलेला. महादेव, महादेव पतीही प्रमुख आहे. कोणाचा प्रमुख आहे? प्राण्यांचा. म्हणून महादेव पशूनाम पतीही, नावर अनुस्वार, शला दुसरा. हे प्रभो रक्षमाम, हे भानो. सर्वे ज्ञानम पूजयन्ति सह तौते सर्व सर्व सर्वे. मग भानु भानु भानव जिज्ञासवः. तस्मये डॅश नमः, नमःला चतुर्थीची अपेक्षा. तस्मये श्री गुरुवे नमः. नारदः डॅश शरणम गच्छति. कुणाला शरण जातात? तर विष्णूला जातात, म्हणून विष्णुम शरणम गच्छति. अशा पद्धतीचे हा भाग आहे. चतुर्थ पदम लिखत. शंभू शंभूना, शिशु शिशुना, धेनु धेनवा, रज्जू रज्जवा, डबल ज येतं. आता या ठिकाणी तालिका पुढे आहेत. 8वी 9वी 10वी साठी नामरूप, नाम तालिका, सर्वनाम तालिका, धातू तालिका, धातुसाधित अव्यय तालिका, धातुसाधित विशेषण तालिका, अशा वेगवेगळ्या तालिका असतात. त्यामध्ये इथं नामतालिका आलेली आहे. पशवो हो, प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द पशु, उकारांत, तो पशु प्राणी, म्हणून पुल्लिंग. चालतो भानुप्रमाणे. भानो हो, भानुवो हो, भानुनाम षष्ठी, म्हणजे षष्ठी सप्तमीचं द्विवचनम. तरुनाम, तरु उकारांत, तरु म्हणजे झाड, परंतु या ठिकाणी तरु हा शब्द चालतो कोणाप्रमाणे? भानुप्रमाणे चालतो. मग इथं भानुनाम षष्ठी बहुवचन आलेलं आहे. आता ऋकारांत काही शब्द आहेत. पितृ म्हणजे वडील, जनकः. भ्रातृ भाऊ, देवरू. पत्युहु भ्राता म्हणजे नवऱ्याचा भाऊ, त्याला देवर म्हटलं जातं ना, तो देवरू शब्द आहे. जामातृ कन्याया हा पतीही, जावई. मातृ आई, दुहितृ मुलगी, दोन्हीकडचं कल्याण करणारी. यातृ देवोहु पत्नी म्हणजे कोणाची? तर आपल्या धीराची पत्नी, तिला यातृ असं म्हटलं जातं. ननांद्रू पत्युहु भगिनी, नवऱ्याची बहीण. कर्तृ दातृ नेतृ, कर्तृ करणारा, नेतृ नेणारा किंवा नेता. सवितृ सूर्य, स्वश्रू भगिनी बहीण. नप्तृ पौत्रः दौहित्रः. नप्तृ म्हणजे नातू, ते दोन असतात. पौत्रः मुलीचा मुलगा, दौहित्र पौत्रः मुलाचा मुलगा आणि दौहित्रः मुलीचा मुलगा. आता आपण पितृ ऋकारांत पुल्लिंग शब्द पाहणार आहोत. पिता पितरो पितरः प्रथमा, पितरं पितरो पितॄन् द्वितीया, पितरा पितृभ्यां पितृभिः तृतीया, पित्रे पितृभ्यां पितृभ्य चतुर्थी, पितुः पितृभ्यां पितृभ्य पंचमी, पितुः पित्रोः पितॄणां षष्ठी, पितरी पित्रोः पितृषु सप्तमी. हे पितर, हे पितरो, हे पितरः संबोधनम. माता मातरो मातरः प्रथमा, मातरं मातरो मातृः द्वितीया, मात्रा मातृभ्यां मातृभिः तृतीया, मात्रे मातृभ्यां मातृभ्य चतुर्थी, मातुः मातृभ्यां मातृभ्य पंचमी, मातुः मात्रोः मातॄणां षष्ठी, मातरी मात्रोः मातृषु सप्तमी. हे मातर, हे मातरो, हे मातरः संबोधनम. कुरु म्हणजे करणे, कर्तृ करणारा. यह करोती जो करतो, कर्ता, त्याला कर्ता म्हटलं जातं. या करोती जी करते तिला कर्त्री म्हटलं जातं, म्हणजे करणारी. हर्त्रा पळविणारा, हर्त्री पळविणारी. नेता नेणारा, नेत्री नेणारी. श्रोता ऐकणारा, श्रोत्री ऐकणारी. हा लिंगाचा परिणाम आहे, लक्षात असू द्या. शंकरः डॅश पिता, शंकर कुणाचे वडील आहेत? गणेशाचे, म्हणून गणेशस्य पिता. पार्वती गणेशस्य माता. कार्तिकेयः गणेशस्य भ्राता. ओके. त्याच्यानंतर सर्वनाम रूप आहेत.
या ठिकाणी इदम सर्वनाम आपल्याला पाहायचं आता. इदम आणि भवत हे दोन सर्वनाम महत्वाचे आहेत. आणि 8वीच्या वर्गामध्ये असताना आपण तद यद एतद अस्मद विस्मद आणि किम सर्वनाम आपण शिकलेली आहेत. आता आपण काय शिकणार आहोत तर इदम सर्वनाम. इदम म्हणजे हा. अयम इमो इमे प्रथमा इमम इमो इमान द्वितीया अनेन आभ्याम एभिः तृतीया अस्मै आभ्याम एभ्य चतुर्थी अस्मात् आभ्याम एभ्य पंचमी अस्य अनयोः एषां षष्ठी अस्मिन् अनयोः एषु सप्तमी. त्यानंतर इदम सर्वनाम स्त्रीलिंग. इयम इमे इमाः प्रथमा इमाम इमे इमाः द्वितीया अनया आभ्याम आभिः तृतीया अस्यै आभ्याम आभ्यः चतुर्थी अस्याः आभ्याम आभ्यः पंचमी अस्याः अनयोः आसां षष्ठी अस्याम अनयोः आसु सप्तमी. सर्वनामांना संबोधन नावाची विभक्ती नसते हे यापूर्वीही सांगितलेलं आहे. आता इदम नपुसकलिंग सर्वनाम. प्रथमा द्वितीया सारखंच. इदम इमे इमानी प्रथमा इदम इमे इमानी द्वितीया. आणि बाकी पुन्हा नपुसकलिंगातील तृतीय पासून म्हणजे पुल्लिंगाच्या तृतीय पासून सप्तमी पर्यंत सारखंच चालत असतं. आता भवत सर्वनाम जे की पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असतं याला नपुसकलिंग नसतं. मग काय होईल? भवान भवंतो भवंत प्रथमा भवंतम भवंतो भवत द्वितीय भवता भवद्भ्याम भवद्भिः तृतीय भवते भवद्भ्याम भवद्भ्य चतुर्थी भवतः भवद्भ्याम भवद्भ्य पंचमी भवतः भवतोः भवतां षष्ठी भवती भवतोः भवत्सु सप्तमी. हे भवन हे भवंतो हे भवंतः संबोधनम. सर्वनामांना संबोधन विभक्ती नसते पण अपवाद भवत सर्वनाम अन्यत सर्वनाम आणि सर्व सर्वनाम यांना संबोधन नावाची विभक्ती असते. कारण ज्यावेळेस आदरार्थक सर्वनाम म्हणून वापरलं जातं त्यावेळेस त्यांना संबोधन विभक्ती असते. भव स्त्रीलिंग सर्वनाम. भवती भवत्यो भवत्य प्रथमा भवतीं भवत्यो भवतीः द्वितीया भवत्या भवतीभ्यां भवतीभिः तृतीया भवते भवतीभ्यां भवतीभ्य चतुर्थी भवत्याः भवतीभ्यां भवतीभ्य पंचमी भवत्याः भवत्योः भवतीनां षष्ठी भवत्यां भवत्योः भवतीषु सप्तमी. हे भवती हे भवत्यो हे भवत्यः संबोधनम. आता या ठिकाणी लट लकार लंग लकार लोट लकार आणि विधिलिंग लकार दिलेले आहेत. भवान भवती यांचा क्रमांक पहिला. भवान भवंतो भवंतः पहिला नंबर. म्हणून गच्छती अगच्छत गच्छतु गच्छेत. त्वमचा नंबर चौथा. त्वम युवाम युयम 4 5 6. अहम आवाम वयम 7 8 9. म्हणून तिथं त्वम सोबत गच्छसी अगच्छः गच्छ गच्छे असं दिलेलं आहे. अतिशय महत्वपूर्ण असा एक मुद्दा आहे संस्कृत भाषेमध्ये तो म्हणजे अव्यय उपपद विभक्तींचा वापर करा. या ठिकाणी एकंदरीत 11 अव्यय देण्यात आलेले आहेत. त्यांचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे आणि अर्थ माहिती झाल्याच्या नंतर अपेक्षित विभक्ती कोणती आहे तेही आपल्याला कळालं पाहिजे. अभितः अभितः सभोवती भानु अपेक्षित विभक्ती द्वितीया. भानुम अभितः ग्रहाः भ्रमंती. सूर्याच्या सभोवती ग्रह फिरतात. चाचीचे प्रत्यय षष्टीचे जरी असले तरी सुद्धा अभितःला द्वितीयाची अपेक्षा आहे म्हणून तिथं भानुम अभितः. परितः जवळ किंवा सभोवती द्वितीया. मातरम परितः गणेशः प्रदक्षिणां करोति. आईच्या सभोवती गणेश प्रदक्षिणा घालतो. उभयतः दोन्ही बाजूला द्वितीयाची अपेक्षा आहे. मग नदीम उभयतः क्षेत्राणि विद्यन्ते. नदीच्या दोन्ही बाजूला शेत आहेत. प्रति कडे द्वितीयाची अपेक्षा. सायंकाले वत्सः धेनुं प्रति वेगेन गच्छति. संध्याकाळच्या वेळेला वासरू आपल्या आईकडे म्हणजे गाईकडे तो खूप वेगाने पळत जातो. विना शिवाय द्वितीया तृतीया पंचमी. चंद्रमसा विना चंद्रमसह विना निशान शोभते. चंद्राशिवाय रात्र शोभून दिसत नाही. सह सोबत तृतीयाची अपेक्षा. पित्रासह अनिकेतः आपणम गच्छति. वडिला सोबत अनिकेत दुकानला जातो. अलम पुरे बस तृतीयाची अपेक्षा आहे.
अलम निद्रया झोप घेणे पुरे, अलम भित्त्या घाबरणे पुरे, अलम वार्तालापेन चर्चा करणे पुरे, भांडण करणे पुरे. नमः नमस्कार चतुर्थीची अपेक्षा. गणपतये नमः, गणपतीला नमस्कार. गुरुवे नमः, गुरुला नमस्कार. मरुते नमः, मारुतीला नमस्कार. मरुत वारा, वाऱ्याला नमस्कार. महालक्ष्मी नमः, महालक्ष्मीला नमस्कार. बहीही बाहेर पंचमीची अपेक्षा. गृहात बहीही माता आगता, घराच्या बाहेर आई आली. कृते साठी षष्ठीची अपेक्षा आहे. स्वसुहू कृते बंधू उपहारम आनयती, बहिणीसाठी भाऊ भेट वस्तू आणतो. उपहारम सम हलंत केलं का तर पुढं आनयतीचा आहा स्वर आहे म्हणून. स्वरांच्या अगोदर अनुस्वार नसतो, हलंत मध्ये द्यायचा असतो. उद्यानम वर्तते व व्यंजन आहे, व्यंजनांच्या अगोदर कधीही अनुस्वार द्यायचा असतो. समीपे जवळ षष्ठीची अपेक्षा. नगरस्य समीपे उद्यानम वर्तते, शहराच्या जवळ काय आहे, बाग आहे. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना खूप फायदेशीर ठरेल असं अपेक्षित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. 17 ते 18 वर्षापासून संस्कृत विषयाची ट्युशन चालवण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि अनेक विद्यार्थी 100 पैकी 100 गुण घेऊन ते आपल्या आई वडिलांचं नाव त्यांनी खूप मोठं उज्ज्वल केलेलं आहे. आपल्या गुरुजनांचं नाव शाळेतील आणि ट्युशनच्या सुद्धा उज्ज्वल केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांच्याकडनं मला संस्कृत विषयाचं ज्ञान प्राप्त झालं अशा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम. गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.